नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। खैरेपाडा परिसरातील कृष्णानगर इमारतीत सोमवारी मध्यरात्री भीतीदायक प्रकार घडला। रात्री 12 वाजण्याच्या सुमारास विद्युत मीटरच्या कॅबिनला अचानक आग लागली। काही क्षणातच सर्व मीटर जळून खाक झाले आणि परिसरात घबराट निर्माण झाली। रहिवाशांनी वेळेत धाडस दाखवत आग आटोक्यात आणली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। पहा एक रिपोर्ट। आपण पाहत राहा निर्भीड समाचार। पालघर तालुक्यातील खैरेपाडे ग्रामपंचायतीत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ग्रामसभेत महावितरणकडून बसवण्यात येणाऱ्या नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात ठराव मंजूर करण्यात आला होता। याच निर्णयाची अंमलबजावणी करत एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला लेखी पत्र पाठवून हे स्मार्ट मीटर बसवू नयेत अशी विनंतीही करण्यात आली होती। तरीही महावितरणने स्थानिक नागरिकांच्या मताचा विचार न करता काही इमारतीमध्ये हे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या मीटरची विद्युत जोडणी योग्य प्रकारे न केल्यामुळे आणि जास्तीचा विद्युत प्रवाहामुळे सोमवारी मध्यरात्री कृष्णयोग या इमारतीतील सर्व मीटरला भीषण आग लागली। या आगीत सर्व मीटर जळून खाक झाले। तसेच हे स्मार्ट मीटर बसवताना काही नागरिकांकडून मीटरसाठी पैसे देखील मागणी करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। पहा यावेळी खैरेपाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच हितेश संके आणि रहिवाशांचे नेमके काय म्हणणे आहे। बताइए, आपको क्या बताया गया एमएससीबी की तरफ से? एमएससीबी ऑफिस में गए थे हम लोग सर, तो वहाँ पे बताया गया कि 2610 रुपये पर मीटर बर्न चार्ज आपको देना पड़ेगा मीटर के लिए, और वायरिंग का चार्ज अलग से आएगा जो अडानी वाले ने हमको व्हाट्सअप किया। फेज 3 डिस्ट्रीब्यूशन बॉक्स कापर बूसर 5500 रुपये, सिंगल फेज स्टार्टर 2500 रुपये, मोटर मीटर वायरिंग पर फ्लैट इंक्लूडिंग एमसीबी एंड 2 पोल मेन स्विच 4 स्क्वायर एंकर वायर पर फ्लैट 4200 रुपये, और वायरिंग टेस्ट रिपोर्ट पर फ्लैट 500 रुपये, यानी करीब टोटल 70-80 हज़ार रुपये का खर्चा दिखाया। काय झालं होतं, मीटर कसे जळाले, काय म्हणायचं तुम्हाला? सर्वप्रथम मी माझी ओळख देतो। मी खैरेपाडा ग्रामपंचायत उपसरपंच। आता एक कृष्णानगर स्थित या इथे कृष्णयोग या इमारतीमध्ये जी संकुल आहे, या संकुलमध्ये या स्टेअरकेजमध्ये जवळजवळ 15 ते 16 मीटर्स होते इलेक्ट्रिकचे, जे अदानी या कंपनीने आताच 2 महिन्यापूर्वी लावलेले होते। ते रात्री 12:30च्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्यामुळे सगळेच मीटर जळाले आणि कालपासून येथील लोक सगळे अंधारात आहेत। पाणी नाही आहे, आंघोळीची व्यवस्था नाही आहे, शौचालय सगळ्यांना खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्याचा प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, त्याच्यामुळे लाईट नाही आहे। आणि खरं तर आमच्या खैरेपाडा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेमध्ये अदानीच्या ह्या मीटरसाठी विरोध दर्शवण्यात आलेला होता आणि तसा आम्ही ठराव देखील लिहून या महावितरणास दिला होता, परंतु त्याची कुठल्याही प्रकारची त्या लोकांनी दखल घेतली नाही आणि आमच्या येथील संपूर्ण या कृष्णानगर वस्तीमध्ये मनमानी करून त्यांनी अदानीचे स्वतःचे मीटर लावले। आणि ते मीटर लावल्यानंतर त्यावेळेससुद्धा खूप लोकांच्या तक्रारी आल्या की त्यांनी वायरिंग जी होती ती फ्यूजमध्ये लूज ठेवली होती। बऱ्याच लोकांचे टीव्ही फ्रीज वगैरे उडाले आणि त्यांनी बाहेरून टेक्निशियन आणून ते फ्यूज रिपेअर करून घेतले। आणि आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की अडानीचे हे जे मीटर्स लावले होते हे सगळेच्या सगळे मीटर्स इथून उडाल्यानंतर या इमारतीमधील लोक ज्यावेळेस तक्रार घेऊन गेले तर दुपारच्या 12-12:30 नंतर जवळजवळ 22 तास 12 तास उलटल्यानंतर तिकडनं एखादा त्यांचा कर्मचारी येऊन पाहणी करून गेला। कुठलेही वरिष्ठ तिथे आले नाही आणि येथील लोकांना त्यांनी 1.25 मीटर नवीन मीटर लावण्यासाठी 1.25 अशी रक्कम सांगितलेली आहे। फिटिंग चार्जेस सांगितलेले आहेत, ती लोक सांगतीलच त्यांना कशा प्रकारे चार्जेस सांगितलेले आहेत। आणि महावितरणाचं सगळ्यात मोठी घोडचूक इथे अशा प्रकारची आहे की इथे एक ट्रान्सफॉर्मर आहे ज्याच्यावर जवळजवळ 150 फ्लॅट्सचं कन्झम्पशन आहे की जवळजवळ 6 बिल्डिंग्स आहेत आणि त्या ट्रान्सफॉर्मरजवळ जो असलेला जो एक MCB असतो जो संपूर्ण या 150 फ्लॅटच्या ज्या कन्झम्पशन आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा तो जवळजवळ 2 महिन्यापूर्वी उडालेला होता आणि हे येथील लोकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं, परंतु त्यांनी ती डायरेक्ट लाईन केलेली आहे। आज जी फार मोठी एखादी हानी झाली असती बिल्डिंगमध्ये, एकाच विंगमध्ये आग लागलेली आहे, पण संपूर्ण या 150 फ्लॅटमध्ये याचा परिणाम होऊ शकतो आणि ही खूप मोठी चूक आहे जी महावितरण करून झालेली आहे। तर तरी त्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि ह्या लोकांना जे आता त्या लोकांनी 1.25 जी रक्कम सांगतायत नवीन मीटरसाठी या एवढ्या फ्लॅटला पर फ्लॅटच्या मागे 2600 आणि काहीतरी रक्कम, पुन्हा त्यांची अदानीची जी कंपनीवाले आहेत ते येऊन ते इन्स्टॉल करतील आणि ते इन्स्टॉलेशन चार्जेससुद्धा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे सांगतायत।
तर खरोखरच हा खूप मनमानी असा कारभार चाललेला आहे. आमच्या एकच मागणी आहे की आम्हाला हे जे अदानीचे जे येथे मीटर्स लावण्यात आलेले आहेत ते ग्रामपंचायतचा विरोध असतानाही सुद्धा कशाप्रकारे लावले गेलेले आहेत आणि या ट्रान्सफॉर्मरची जी दुरुस्ती करण्याचं काम आहे ते महावितरणचं आहे. तर त्यांनी कुठल्याही प्रकारचे चार्जेस येथील लोकांकडे मागणी केली होती असं म्हणणं आहे येथील लोकांचं की तुम्ही 5,000 रुपयाप्रमाणे मला द्या तर आम्ही तुम्हाला तिथे LCB बसवून देतो. पण 2 महिन्यापासून त्यांनी बसवलेलं नाही. हे सगळं बसवण्याचं जे काम आहे ते महावितरणचं आहे आणि त्यांनीच हे काम केलं पाहिजे आणि आम्हाला येथे अदानीचे मीटर्स आहेत तेही नको आहेत, सगळे काढावे अशी आमच्या त्यांना विनंती आहे. नाही तर आम्ही येथील नागरिक म्हणून त्यांना चांगल्याच प्रकारे आमच्या प्रकारे आम्ही काही तो निर्णय घेऊ. तो ये कि ना रात से लाइट गया, अभी कोई सुविधा नहीं आई. प्रशासन आई थी तो रात में फोटो वीटो निकाले और चले गए और सोसाइटी वाले लोग पूरे रात से परेशान हैं. अभी कोई कार्रवाई की नहीं है, आके अभी कोई सुविधा भी नहीं दी. अभी वो लोग अपने से ही करवा रहे हैं. तो अभी आगे कुछ उसको अभी शाम होने आया, अब तो कुछ करना चाहिए ना उनको. क्या समस्या है, क्या प्रॉब्लम हो गया लाइट जाने की वजह से? लाइट जाने की वजह से बहुत प्रॉब्लम हो गया. इधर बर्तन पानी नहाने धोने के वांदे हो गए हैं. कोई इधर ऐसा सपोर्ट करने वाला नहीं. सोसाइटी वाले सारे कर रहे हैं और मीटर बिठा के गए तो थोड़ा तो देखना चाहिए कि भाई कैसा हो रहा है, क्या हो रहा है. इतना आग लगी थी, बच्चे अंदर फंसे थे और कितनी प्रॉब्लम हुई. लाइट भी चली गई, धुआं भी नीचे ग्राउंड फ्लोर पे सबके रूम पे बस मतलब भर गया था. तो सब वो साइड ऊपर से निकल रहे थे और कितनी परेशानी, कितना प्रॉब्लम उठाना पड़ा. लोग बहुत रो रहे थे, बहुत चिल्ला रहे थे. अभी उनको पानी नहीं है, कुछ भी नहीं है, तो फिर परेशानी ही उनको हो रही है ना. हाँ, क्या प्रॉब्लम हुआ था? MSCB का क्या कहना है, आपका क्या कहना है? हम लोग कल रात को ये घटना हुआ है. टोटल 14 मीटर्स जल गया है और पूरा फ्लैट के अंदर पूरा धुआं था. इधर बुजुर्ग लोग हैं, बच्चे लोग हैं, किसी को बाहर निकलने का भी नहीं हुआ है. ये शॉर्ट सर्किट की वजह से हुआ है. ये एक्चुअल हमने भी कंसल्टेंट से भी बात किया था तो बोला कि जो मीटर रिप्लेसिंग MSCB का काम है, क्योंकि मीटर कोई रेजिडेंट्स नहीं लगा सकता है. मगर MSCB में मैं खुद गया था इनके साथ में, तो वो लोग पैसा मांग रहे और अदानी वाला आके गया था, वो भी पैसा मांग रहे और ऑलमोस्ट अभी 1.5 से 2 लाख रुपए का एक्सपेंस वो लोग बता रहे टोटल मिला के. तो अदानी जो मीटर बिटा रहा है तो क्या आपको पहला पूछा था, क्या कुछ हुआ? सोसाइटी को लेटर दिया था लोग ने, सोसाइटी को लेटर दिया था कि ये लगा रहे करके और इसके अलावा कुछ नहीं हुआ. एक्चुअल वो ऐसा हम लोग जो MSCB का नॉर्मल प्रैक्टिस है करके कुछ बोला नहीं उसके ऊपर, अदरवाइज बोलता था.